इथं आल्यानंतर अधिक एक भुयार इथं भेटला। या मतदारसंघात 2 भुयार होतात। एक आता पडलेले भुयार असेल, आमचे गायगुलेजी असेल, सगळे पदाधिकारी असणार, सगळ्यांचं नाव मला कृपया माफ करा माहित नाही। तालुका प्रमुख असेल, आमचे शिरवाजेजी जे नगरसेवक आहेत। मित्र लक्षात घ्या का आपली संघर्षाशिवाय मजा येत नाही आणि सत्ता जरी असली तर सत्य महत्वाचं असतं। आणि मी विधान परिषदेमध्ये सांगितलं, पण बरेच पत्रकार विचारत होते का आता तुम्ही सत्तेमध्ये गेलेले आहे तर आता तुम्ही बोलणार का नाही बोलणार शेतकऱ्याच्या बद्दल, कामगाराबद्दल तुम्ही आवाज उठवणार का नाही उठवणार, त्या दिव्यांगासाठी तुम्ही भांडणार का नाही भांडणार। तेव्हा आम्ही सांगितलं का सत्ता जरी असली तर शिंदे साहेबांना आम्हाला सत्य शिकवलं, सत्य महत्वाचं आहे, सत्ता महत्वाची नाही। या ताकदीनं आपण कामाला लागतो। इथला जो काही पिछडा असेल, वंचित असेल, जो शेतकरी असेल, मजूर असेल, आमच्या एकल महिला असेल, विधवा भगिनी असेल, या सगळ्यांसाठी जे जे काही वंचित आहे त्या सगळ्यांसाठी शिवसैनिक म्हणून काम करावं लागणार। मला कोणत्या पद आहे, मी कोणत्या पदावर आहे हा विषय महत्वाचा नाही आहे। मी काम काय ताकदीनं करतो, मी काय विचारानं काम करतोय ते फार महत्वाचं असतं। मला माहिती आहे की 25 वर्ष अगोदर मी खाली एक शिवसैनिक होतो आणि माझ्या विरोधात तालुका प्रमुख होता। आणि मग तालुका प्रमुख असताना मी शिवसैनिक सायकलवर काम करायचो, सायकलवर जाऊन गावातल्या कार्यकर्त्याला बांधणीचं काम आम्ही केलं। पाहता पाहता आमच्या तालुका प्रमुखाकडून शाखा प्रमुख झाले, सगळे शाखा प्रमुख माझ्याजवळ आले आणि आमच्या तालुका प्रमुखानं वरच्या वरिष्ठांना तक्रार केली आणि बच्चू कडूंना सगळे शिवसेनेचे शाखा प्रमुख त्याच्याजवळ घेऊन गेले। सगळे वरिष्ठ तेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते आणि ते म्हणत होते सगळे जर बच्चू कडूकडे गेले तर तुझं काम काय, आजपासून बच्चू कडू तालुका प्रमुख आहे, जिधर काम है जिधर काम है उधर ही दर होता है। काम करायचं नाही, गाडीत बसायचं, हाय हाय बाय बाय करायचं, पोस्टरवर फोटो टाकायचे, मार जोरजोरानं बोंबलाचं आणि सांगायचं मी तालुका प्रमुख लाच मारत चालेल। कारण या सगळ्या भूमिकेमुळे आम्ही सांगतोय का आमच्या शिवसेनेचे हे 3 वर्ष फार महत्वाचे आहे। येणारी निवडणूक जिल्हा परिषदच्या आमच्या डोक्यावर आहे। माझा शिवसैनिक त्या जिल्हा परिषदमध्ये कसा जाईल या विचाराने आम्ही पाहतोय सगळ्या वेळी। काय म्हणतो त्याचा पैलवान म्हणतो ना त्या कुस्तीच्या मैदानात, तसा आम्हाला सगळ्या इकडून माती लागली पाहिजे। राजकारण दिवस तो विचार कर, तिकडचे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, पण येणारा काळ आज शिवसेनेचा राहील या ताकदीनं पावलं टाकायची आपल्याला विनंती करायला। नाहीतर मग तुम्ही काय करताय, आले फोटो काढला, एखादा रील बनवला, झाली शिवसेना। रील बनवण्याचं एवढे महिला लोक असतात, गर्दी कुणाची असते, कुठं कुणाचं असतं, पोस्टर कुणाचं लागलं असतं आणि त्याच्यात हे चमकते कोणतं काही समजत नाही। रील बनवल्यानं आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य नाही होऊ शकत। आसाराम बापूने आम्ही पाहिजे 4-5 अभंग म्हटले म्हणून जमलं नाही, कारण तुकाबाच्या डोक्यात आम्ही पाहिजे विचार होता, तो आमचा तुमचा सगळ्यांचा रंगल्या गांधल्यांचा विचार होता। त्या आसाराम बापूच्या डोक्यात सुद्धा फक्त वाणी होती आणि म्हणूनच तुकारामानं म्हटलं होतं, लाख गुन्ह्यावर थोडं एकच माझा कर्तबगारी, कर्तबगारी महत्वाची आहे। आज तुम्ही एवढे इथं जमा आहे, जे काही तुम्ही कार्यकर्त्यांनी इथं जमा केले, ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांचा आभार मी मानणारच आहोत, पर इतक्याने थोडं होणार आहे, इतने से क्या होगा, कदम पे कदम डालना पड़ेगा, ताकत से लड़ना पड़ेगा और जो भी जहां भिड़ना है वहां भिड़ना पड़ेगा। दिलेल्या छाती फाडून आम्ही सांगतोय काम केलं पाहिजे। समाजवाद आम्ही विधान परिषदेमध्ये जेव्हा उभा राहिलोय तेव्हा शिवसेनेचे आम्ही पाहिजे फक्त 8 ते 9 अंतर आमचे आहे आणि असं असताना आम्ही सांगितलं की हम आ गए सभागृह के। काही लोक म्हणे इथे फक्त एकाच पार्टीचा आवाज आहे। जेव्हा आम्ही उभा केला तेव्हा सांगितलं आता या विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा आवाज। मित्र जिथे असाल तिथे इमानदारीनं काम करा, प्रामाणिकपणे काम करा, शाखा बांधणीचं काम करा। एक तर राजकारणात राहू नका, विनाकारण आपलं घर बर्बाद करू नका, आपल्या इष्ट मित्राला बर्बाद करू नका, कारण तुम्ही थांबले आणि तुम्ही व्यवस्थित काम केलं नाही
तर तुमच्या मागे धावणाऱ्या कार्यकर्त्याची मोठी फजिती होते. तुम्ही आपलं काहीतरी सुरुवात करता, टिकटिक सुरू करून टाकलं, लावला दिवा बुजला, दिवा लावायचा बुजाचा कारण तो मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहिले. त्याला असं वाटतं का आता मी अमरभूतच्या मागे जातोय, आम्ही सुनील भोजच्या मागे जातोय, उद्या ह्याच्या माध्यमातून माझं चांगल्या राजकारणात दिवस येईल, मी 10 रुपयाचं काम करत. पण तुम्ही जेव्हा आम्ही पाहिजे ज्या पद्धतीनं काम करत थांबता त्याचा परिणाम आमच्या कार्यकर्त्यावर होता. ते कार्यकर्त्यावरचा परिणाम नाही परिस्थितीत होऊ देऊ. आम्ही लढलोय 25 वर्ष अपक्ष लढलो ना. कोणता झेंडा आमच्याकडे होता, नेता होता, कुणी नव्हतं, जात नव्हता, धर्म नव्हता, पंथ नव्हता, कुठल्याही झेंड्याचा रंग नव्हता. सातत्याने लढत गेलो, प्रचंड लढत घेतली. 350 गुन्ह्यावर दाखल करून घेतले तर 115 वेळा रक्तदान आम्ही केलं. एकदा कामाला निघाल्यानंतर ना वैसून निघाला पाहिजे, नाहीतर तुम्ही जर चालले ना आले तर माहीत पडत नाही कोण चालला. बायकोले पता लागत नाही घरात होय का बाहेर होय. एक तर पक्षात राहू नका, राम तर गद्दार राहा, ताकदीनं राहा, विनाकारण वेळ देऊ नका. जमत असेल तर तपासा, मी याच्यात बसतो का, मी जिल्हा परिषद मध्ये बसतो का, मी विधानसभेत बसतो का, मी नगरपालिकेत बसतो का, उद्याच बसत नंतर सरकारमध्ये बसतो का. मला राजकीय कोणतं पद घेता येईल, माझी महत्वाकांक्षा निश्चित करून ठेवा. आणि असं थोडं आहे का पदावर असल्यावरच काम होतं. आम्ही मागच्या काळात आमदारकीत पडलो, 1.5 वर्ष पुढे पद होतं आमच्याजवळ. अरे 1.5 वर्षाच्या काळात बच्चूकडे जर पद होतं, आम्ही पडलो होतो. आणि अशा वेळेस जेव्हा आम्ही आंदोलन उभं केलं तेव्हा या सरकारला आम्ही 35,000 कोटीची कर्जमाफी करून घेण्याची ताकद केली. 350 सभा, 70,000 किलोमीटरचा प्रवास, 500 किलोमीटर पैदल चाललो आणि 11 दिवस आपण त्यागाला. पद महत्वाचं नाही, कार्य महत्वाचं आहे. लक्षात त्या कामातून आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी आम्ही पाहिजे जीव होऊन काम करायला लागलं पाहिजे. आमचे कार्यकर्ते कमी गटत असत झाले,